जालना जिल्ह्यातील कडवंची आणि नंदापूर या दोन गावांची ओळख जालन्याचा द्राक्ष बेल्ट म्हणून केला जातो. या दोन गावातील शेतकऱ्यांकडे प्रत्येकी एक तरी द्राक्षाचा बाग आहेच. त्यामुळे द्राक्षाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेणारी गावे म्हणून देखील या गावांची जिल्ह्यात ओळख आहे. याच गावातील 8 ते 10 कुटुंब महामार्गावर मनुके विकून वर्षभरासाठी रोजगार कमवत आहेत. जालना न्हावा महामार्गावर मनुक्यांचा स्टॉल लावून दररोज 4 ते 5 हजारांची विक्री होते. यातून 1000 ते 1200 रुपयांचा निव्वळ नफा राहत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. दशरथ सखाराम जारे हा आपला घरचाच व्यवसाय आहे. घरच्याच बागातले तयार करतो आम्ही. काही मार्केटचे राहते, काही व्हरायटी. अंजीर आहे आपल्याकडं, अंजीर मार्केटचेच आणतो. आमचं 2-4 हजार रुपये येतात, त्याच्यातून 1800 राहते. 8-10 दुकानं आहे आपली. याच्यातून आम्ही 12 महिने बिन धंदा चालू करतो. समजा येतात रोडचे, नागपूर मुंबई हायवेवर. अर्धा किलो, पावशेर, 2 किलो असे चालेल. आम्ही साहेब भगवान जारे तिथं मनुके विकतो आम्ही. मनुके 50 रुपये, 60 रुपये, जसं 40 रुपये, 150 रुपये किलो. 23 तास राहत 10 वर्षे. कधी 5 हजाराची होती, कधी 2 हजाराची, कधी 6 हजाराची, कधी 4 हजाराची, कधी 300ची, कधी 200ची, कधी 100, कधी काहीच नाही. त्याच्यात मंदी राहते 7 ते 8, समजा 500 रुपये रोज पडतो रोजचा. आपल्या उपजीविकेसाठी प्रत्येकजण काही ना काही करत असतो. जालना जिल्ह्यातील नंदापूर आणि कडवंचीच्या या 10 ते 12 कुटुंबांनी रोजगाराचा नवा मार्ग शोधलाय. इथे स्टॉल लावणाऱ्यांपैकी अनेक जणांचे स्वतःचे द्राक्ष बगीचे आहेत. काही मनुके स्वतःच्या द्राक्ष बगीच्यातील, तर काही मनुके विकत घेऊन या ठिकाणी स्टॉल लावला जातो. दररोज 2 ते 5 हजाराची विक्री या ठिकाणी होते. यातून 500 ते 1000 रुपयांची निव्वळ कमाई होत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. पुणे, मुंबई, नागपूर अशा लांबून येणाऱ्या वाहन चालकाकडून येथील मनुक्यांची खरेदी केली जाते. कोणी पावशेर, कोणी अर्धा किलो, तर कोणी 4 ते 5 किलो मनुके देखील खरेदी करतं. यातील अनेक विक्रेत्यांचे 8 ते 10 वर्षांपासून मनुके विक्रीचं दुकान आहे. यातूनच त्यांच्या संसाराचा गाडा चालत असल्याचं पाहायला मिळतंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.